Hello everyone. Today we are going to discuss about anticonvulsant. These are those agents which are used for the treatment of epilepsy or convulsion. What is convulsion? It is a brain disorder in which the normal pattern of neurological activity become disturbed. बापरे बाप, किती अवघड डिसऑर्डर आहे, किती मोठी डेफिनेशन. बाप रे, सिलेबसमध्ये दिले आहे भरपूर क्लासिफिकेशन, भरपूर असे एक्झाम्पल, भरपूर असे ड्रग्स. एवढं सगळं कसं करायचं? बट गाईज, रिलॅक्स अँड डोंट यू वरी. एपिलेप्सी किंवा अँटी कन्व्हल्जन एजंट किंवा कन्व्हल्जन म्हणजेच काय तर दुसरं तिसरं काहीच नाही. आपल्या मातृभाषेमध्ये याला म्हणायचं झालं तर मिरगीचे दौरे किंवा जे काही झटके येतात त्याला एपिलेप्सी म्हणतात. आता मिरगी तर सगळ्यांनी ऐकले असणार, झटके सगळ्यांनी ऐकले असणार. ओके, सो आपल्या भाषेमध्ये एपिलेप्सी किंवा कन्व्हल्जन म्हणजेच काय तर दौरे येणं, झटके येणं किंवा मिरगी येणं. ओके, आणि अँटी कन्व्हल्जन एजंट्स म्हणजेच काय तर असे एजंट, असे ड्रग जे मिरगीच्या ट्रीटमेंटसाठी यूज करतात. आता थोडं सिंपल वाटते ना? ओके, सो अशा मिरगीच्या दौऱ्यासाठी जे काही ट्रीटमेंट यूज केली जाते त्या ट्रीटमेंटबद्दल आपल्याला आज काय डिस्कस करायचं. फर्स्ट थिंग, आपल्याला एपिलेप्सी किंवा कन्व्हल्जंट म्हणजेच काय तर मिरगी हा डिसऑर्डर नेमका काय आहे याच्यावरती डिस्कस करायचं आहे. देन जी डिव्हाइस जी ह्या ट्रीटमेंटसाठी यूज केली जाते त्या डिव्हाइसबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे, दॅट इज इलेक्ट्रोसेफॅलोग्राम. देन आपल्या सिलेबसमध्ये अँटी कन्व्हल्जन एजंटची भरपूर असे क्लासिफिकेशन दिले आहे. टोटल 7 क्लासिफिकेशन आपल्या सिलेबसमध्ये दिले आहे. मग आता क्लासिफिकेशनचा स्टडी करायचा आहे, ड्रगचा स्टडी करायचा आहे, मग आपल्याला एपिलेप्सीचा सुद्धा डिटेल स्टडी करावा लागणार. सो याचे क्लासिफिकेशन सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. देन वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ अँटी कन्व्हल्जन, जो आपल्या सिलेबसमध्ये दिलेला आहे की मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ अँटी कन्व्हल्जन. ओके, देन वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द सार ऑफ अँटी कन्व्हल्जन. अँटी कन्व्हल्जनचा सार हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि हा सारबद्दल आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. देन वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द ड्रग्स विच आर इन आवर सिलेबस. स्टुडंट्स, आपल्या सिलेबसमध्ये टोटल 3 असे ड्रग्स आहे ज्या ड्रग्सचा आपल्याला सिंथेसिस सुद्धा स्टडी करायचं. त्यामधला फर्स्ट वन आहे फिनिटोइन. फिनिटोइनचा सिंथेसिस आपल्याला डिस्कस करायचं आहे. आफ्टर दॅट कार्बामॅझेपिनचा सिंथेसिस आपल्याला स्टडी करायचा आहे. अँड देन आफ्टर दॅट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द सिंथेसिस ऑफ इथोसुक्झामाइड. ओके, सो बऱ्याचशा गोष्टी आज आपल्याला डिस्कस करायचं आहे. लेक्चर थोडं लेंदी होणार आहे कारण टॉपिक सुद्धा लेंदी आहे. सो बी पेशंट्स. लेक्चर कम्प्लिटली अटेंड करणं नाही होत असणार किंवा नाही तुम्हाला एवढं लक्षात येत असणार तर थोडा गॅप नंतर लेक्चर बघा, थोडे पॉईंट्स डिस्कस करा. थोडे पॉईंट्स तुम्ही गॅपनी बघू शकता. लाईक आधी सार बघितला, देन आफ्टर सम टाईम मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघा, देन क्लासिफिकेशनवरती मूव्ह ऑन, देन सिंथेसिस. अशा प्रकारे तुम्ही लेक्चरला अटेंड करू शकता. बट मेन थिंग काय आहे की तुम्हाला टॉपिक कळणं गरजेचं आहे आणि जे काही ड्रग्स आहे, क्लासिफिकेशन आहे, सिंथेसिस, सार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मेमराईज करणं गरजेचं आहे. ओके, सो विदाउट वेस्टिंग एनी टाईम वी आर गोइंग टू स्टार्ट अवर लेक्चर. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी पल्लवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी चॅनल आपल्या फार्मसीमध्ये, जिथे आपण बघतो मेडिसिनल केमिस्ट्रीला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये. गाईज, अँटी कन्व्हल्जंट म्हणून तुम्हाला एक बेसिक आयडिया आली आहे की नेमका अँटी कन्व्हल्जंट किंवा कन्व्हल्जंट म्हणजेच काय. तर हा जो वर्ड आहे अँटी अँड कन्व्हल्जंट, हा जो वर्ड आहे याला जर आपण डिवाइड केला तर अँटी म्हणजे आपल्या सगळ्यांना माहित आहे की काहीतरी अपोज, विरोधार्थी त्याला म्हणतो, त्याला आपण अँटी म्हणतो. आणि कन्व्हल्जन म्हणजेच काय तर आतापर्यंत जे डिस्कस केलं त्याच्यावरून एक आयडिया तुम्हाला क्लिअर झाली असणार की कन्व्हल्जन म्हणजेच काय तर झटके किंवा ज्याला आपण मिरगीचे दौरे म्हणतो. ओके, हा जो कन्व्हल्जन वर्ड आहे याला काही सिनोनिम्स आहे, जसे एपिलेप्सी किंवा सीझर. ही जी कंडिशन आहे ज्याच्यामध्ये पेशंटला झटके येतात किंवा मिरगी येतात त्याला आपण कन्व्हल्जन म्हणतो. सेम सिनोनिम आहे एपिलेप्सी आणि सेम त्याच टॉपिकला सिनोनिम आहे सीझर. ओके, थिअरॉटिकल एक्झाममध्ये तुम्हाला डायरेक्ट विचारला जाईल की राईट अ नोट ऑन अँटी कन्व्हल्जन. बट जी पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला हे जे सिनोनिम्स आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की अँटी एपिलेप्सी किंवा अँटी कन्व्हल्जन किंवा अँटी सीझर ड्रग्स हे तिन्ही वर्ड एकाच कॅटेगरीचे आहे. ओके, सो अँटी कन्व्हल्जंट एजंट आर दोज एजंट विच आर यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ एपिलेप्सी. आता एपिलेप्सी सगळ्यांना कळले. आता एपिलेप्सी म्हणजेच काय तर इनव्हॉलेंटरी मसल कॉन्ट्रॅक्शन, म्हणजे ज्याला आपण कंट्रोल करू शकत नाही,
फर्स्ट थिंग, ही जी इपिलिप्सी आहे ही ऑब्व्हियसली ही ब्रेन डिसऑर्डर असणार आहे, कारण का आपला जो 4th युनिट आहे तो कम्प्लिटली डिपेंड आहे ड्रग्स ॲक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके, सो हा जो डिसऑर्डर आहे तो सेंट्रल नर्वस सिस्टीमचाच असणार आहे. थोडं इपिलिप्सीला समजूया. आता इपिलिप्सी किंवा मिरगीचा तुम्ही एखादा व्यक्ती बघितला आहे का, की ज्याला मिरगी तुमच्यासमोर आलेली आहे? स्वतः तुम्ही बघितलं असणार किंवा तुम्ही मूवीज, सिरियल, वेब सिरीजमध्ये बघितलं असणार की हा जो मिरगीचा दौरा नेमका येतो कसा. म्हणजेच एखादा नॉर्मल ह्युमन बिंग आहे जो नॉर्मली त्याची रुटीन करतो, नॉर्मली चालतो, बोलतो, धावतो, सगळ्या काही जे काही त्याची रुटीन आहे ती सगळी नॉर्मल आहे. बट एका पर्टिक्युलर टाईम पिरियडसाठी म्हणजे 5 ते 10 मिनिटासाठी आपण एक्झाम्पल घेऊया, हा मिरगीचा दौरा त्याला येतो. म्हणजे ह्या मिरगीच्या दौऱ्यामध्ये तो काय होतो की तो जो काही नॉर्मल मुवमेंट करत होता ते अचानक डिस्टर्ब होतं. म्हणजे आता मिरगीचा दौरा आलेला पेशंट बघितला का तुम्ही? म्हणजे त्याचे हातपाय लटलट लागते, थरथरही यायला लागतं, त्याला काही कळत नाही की तो नेमकं काय करत आहे, नेमकं त्याच्यासोबत काय घडत आहे हे त्याला कळत नाही. प्लस हा जो दौरा आहे ज्याला आपण मिरगी म्हणतो, हा सिव्हिअर जर असला तर अशा वेळेस तो जो काही पर्टिक्युलर पेशंट आहे तो फॉल डाऊनसुद्धा होतो, जमिनीवर सुद्धा पडतो आणि त्याचे जे काही बॉडी ते शिवरिंग करायला लागते, थरथरायला लागते, कपकपायला लागते. ओके, सो मग ही जी कंडिशन आहे ही ॲज इट इज राहते का? तर नाही. आफ्टर सम पिरियड ऑफ टाईम, जो काही त्याचा टाईम पिरियड आहे तो कंप्लीट झाल्यानंतर तो जो व्यक्ती आहे तो नॉर्मलाइज्ड होतो, नॉर्मलाइज त्याचे जे काही फंक्शन करू लागतो. हे एक तुम्हाला एक जनरल आयडिया असणार की मिरगीचा दौरा कसा येतो. आता बरेचदा आपण ऐकलं की याला मिरगीचा दौरा आला तर मग आपण काय करतो, एखाद्याला कांदाचा स्मेल द्यायला लावतो, परत घाण सॉस बरेचदा जोक्समध्ये सुद्धा येतात की घाण सॉक्स आपण घेऊन काय करतो, त्या व्यक्तीला स्मेल करायला लागतो. ठीक आहे, बरेच मेमेससुद्धा येतात याच्याबद्दल. ओव्हरऑल हे जे काही आपण आता डिस्कस केलं आहे याच्यावरून आपल्याला काय लक्षात येते की पेशंट हा नॉर्मल आहे, नॉर्मली त्याची ॲक्टिव्हिटी करतो, बट काहीतरी पर्टिक्युलर वेळेपर्यंत तो जो काही नॉर्मल फंक्शन करत होता व्यक्ती तो ॲबनॉर्मल होतो. आता हा जो व्यक्ती आहे जेव्हा तो नॉर्मल रुटीन करतो तेव्हा जे काही मोमेंट करतो ती वॉलेंटरी आहे. वॉलेंटरी म्हणजेच काय, तो त्याला कंट्रोल करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल, ही पेन मी उचलती आहे, ही वॉलेंटरी आहे, माझी इच्छा झाली मला ह्या पेनला उचलायचं, मी उचललं, याचं झाकण काढून परत मला लावायचं आहे, ही वॉलेंटरी मुवमेंट आहे. म्हणजे ज्या गोष्टी मी करू शकते किंवा माझ्या कंट्रोलमध्ये जे आहे त्या सगळ्या गोष्टी वॉलेंटरी मुवमेंट्समध्ये येतात. आणि इनवॉलेंटरी मुवमेंट्समध्ये काय येतात, तर ज्या काही मुवमेंट्स इनसाइड द बॉडी होतात त्या इनवॉलेंटरी येतात. फॉर एक्झाम्पल, हार्टबीटला मी कंट्रोल करू शकते का? नाही. प्लस श्वास घेते, इनहेल एक्झेल करते, याला कंट्रोल करू शकते का? नाही. आता तुम्ही असा एखादा व्यक्ती ऐकला की याने स्वतःचाच श्वास बंद करून याचा जीव घेतला, बघितलं आहे? नाही. हां, आत्महत्या करणारे, सुसाईड करणारे, गळफास घेणारे बरेच उदाहरण आपण बघितले आहे. बट स्वतःचा नाक धरून कोणी जीव दिला आहे का? नाही. का नाही दिला? कारण ही इनवॉलेंटरी मुवमेंट आहे ज्याला आपण कंट्रोल करू शकत नाही. अगेन डायजेशन, आता सपोज मी आता आज जेवण केलं आणि मी ठरवलं की आता माझा फूड मी डायजेस्ट करणार नाही, ॲज इट इज ठेवणार, करू शकतो का? नाही करू शकत. का? तर ही जी मोमेंट आहे ते इनवॉलेंटरी आहे ज्याला आपण कंट्रोल करू शकत नाही. बट डायजेशन मी कंट्रोल करू शकत नाही, बट मला जेवण करायचं आहे की नाही करायचं आहे हे मी कंट्रोल करू शकतो. सो हे काय आहे, ते हे वॉलेंटरी मोमेंट आहे. ओके, इनवॉलेंटरी आणि इनवॉलेंटरी ह्या दोघांमधला डिफरन्स समजला असणार. आता जेव्हा हा पेशंट किंवा हा पर्टिक्युलर व्यक्ती नॉर्मल त्याचे फंक्शन किंवा रुटीन करत होता तेव्हा जी मोमेंट होती ती इनवॉलेंटरी होती. जेव्हा ह्या पेशंटला इपिलिप्सी किंवा सीझर होतात, सीझर म्हणजेच काय तर झटके, ती जी काही सीझर ह्या पेशंटला होतं त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये तो जे काही मोमेंट करतो तो इनवॉलेंटरी असते. म्हणजेच काय, सीझरचा व्यक्ती बघितला, थरथरायला लागतो, कपकायला लागतो, खाली पडतो, बेशुद्धसुद्धा होतो. मग ही जी काही मोमेंट आहे ती इनवॉलेंटरी आहे. नाव इपिलिप्सी हा जो डिसऑर्डर आहे हा एक ब्रेन डिसऑर्डर आहे ज्याला आपण न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरसुद्धा म्हणतो. आपल्याला माहीत आहे की आपल्या बॉडीमध्ये जे काही मोमेंट्स होतात, रेग्युलेशन होतात, ते सगळं कोण कंट्रोल करतं, तर आपला जो ब्रेन आहे तोच हे सगळ्या गोष्टी कंट्रोल करत असतो. जे काही न्यूरॉन्स ह्या ब्रेनमध्ये प्रेझेंट आहे त्या न्यूरॉन्सला आपण
सेरेब्रल न्यूरॉन्स म्हणतो. ओके, सो ह्या सेरेब्रल न्यूरॉन्समध्ये जर काही डिफेक्ट आला किंवा यांचं जे काही फंक्शन प्रॉपर होत नसणार तर काय होतं, हा जो ब्रेन आहे म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम जो आहे प्रॉपर इन्फॉर्मेशन सेंड करणार नाही टू द पेरिफेरल नर्वस सिस्टीम. पेरिफेरल नर्वस सिस्टीम सगळ्यांना आतापर्यंत क्लिअर असणार. सेंट्रल नर्वस सिस्टीमसुद्धा क्लिअर आहे. आपल्याला माहिती आहे की हा सेंट्रल नर्वस सिस्टीम काय करतो, पेरिफेरल नर्वस सिस्टीमला इम्पल्सेस पास करतो की आपल्याला मोमेंट करायचे आहे. मग जर ह्याच न्यूरॉन्समध्ये ह्याच नर्व्समध्ये काही जर डिफेक्ट आलेला असणार तर मग काय होणार, हा जो पर्टिक्युलर एरिया आहे तो प्रॉपर रिस्पॉन्स प्रोड्यूस करू शकणार नाही, प्रॉपर सिग्नल ह्या पेरिफेरल नर्वस सिस्टीमला देऊ शकत नाही. समटाईम्स काय होतं की हा सेंट्रल नर्वस सिस्टीम एक्सायटेड होऊन जातो आणि एक्सायटेडली कंटिन्युअसली पेरिफेरल नर्वस सिस्टीमला इम्पल्सेस पास करतो. म्हणजे आता एखादी मोमेंट, आता हा फॉर एक्झाम्पल पेन आहे आणि मला पेन घ्यायचं आहे, ही व्हॉलेंटरी सिस्टीम आहे नॅचरली. बट जेव्हा एखादा एपिलेक्टिक पेशंट आहे त्यावेळेस काय होणार की सेंट्रल नर्वस सिस्टीम कंटिन्युअसली सिग्नल पास करणार की पेन उचलायचं आहे, पेन उचलायचं आहे, पेन उचलायचं आहे. मग अशा वेळेस काय होणार की माझा हा जो हात आहे किंवा माझी जी बॉडी आहे ती शिवरिंग होणार, उचलू नको, उचलू की नको, उचलू की नको, उचलू की नको, आणि त्याला काय म्हणतो आपण, थरथरी कापणं. मग हा जो झटका आहे त्याला आपण एपिलेप्टिक झटका म्हणतो. ओके, सो मग सेंट्रल नर्वस सिस्टीम हा एक्सायटेटरी मोमेंटमध्ये असतो आणि त्यावेळेस जो सिग्नल कंटिन्युअसली पास करतो पेरिफेरल नर्वस सिस्टीमला आणि याचमुळे जे काही एपिलेप्सी आहे किंवा सीझर आहे ते कॉज होतात. नाव हे जे एपिलेप्सी आहे ह्या एपिलेप्सीचे नेमके सिम्पटम्स काय आहे, कॉजेस काय, तर फर्स्ट आहे सीझर. सीझर म्हणजेच काय, झटके येणं. देन स्ट्रेंज सेन्सेशन, इमोशन आणि बिहेवियर. असा व्यक्ती त्या पर्टिक्युलर टाईम पिरियडसाठी खूप जास्त इमोशनली डिस्टर्ब असतो, त्याचं बिहेवियर कम्प्लिटली चेंज झालेलं असतं आणि स्ट्रेंज सेन्सेशन असतं, अगदी वेगळे असे, म्हणजे ज्याला आपण एक्सप्लेनसुद्धा नाही करू शकत असे फिलिंग त्या व्यक्तीला तेव्हा येतं. देन कन्व्हल्जन म्हणजे अगेन झटके. देन मसल स्पाझम. मसल स्पाझम म्हणजेच काय, तर जे काही मसल्स आहे ते स्पाझम होतात, म्हणजे कडक होऊन जातात, स्टिफ होऊन जातात, त्यामध्ये स्मूथनेस नसतं त्या पर्टिक्युलर टाईम पिरियडसाठी, कंटिन्यूसाठी नाही. ओके, देन लॉस ऑफ कॉन्शियसनेस म्हणजे तो बेशुद्धसुद्धा होऊ शकतं. देन प्रॉक्झिमल अटॅक म्हणजे ज्याला आपण थरथरी म्हणतो. हे सगळे सिम्पटम्स आहे एपिलेप्सीचे. देन ऑलरेडी डिस्कस केलं आहे की ब्रेन हा एक्साइटमेंट स्टेजमध्ये असतो आणि सेरेब्रल नर्वस जे आहे ते एक्साइटरी स्टेटमध्ये असतात. देन हे जे सीझर्स आहे ब्रेनमधल्या इपिलेप्टिक सेंटर्समध्ये जनरेट होतात. जेव्हा हे इपिलेप्टिक सेंटरमध्ये सीझर जनरेट होतात तेव्हा काय होतं, तर इनव्हॉलेंटरी शेकिंग होतं, इनव्हॉलेंटरी कॉन्ट्रॅक्शन होतं बॉडीचं, जे ऑलरेडी आपण डिस्कस केलं आहे. देन ही जी ॲबनॉर्मल इनव्हॉलेंटरी कंडिशन आहे नेमकं कशामुळं होतं, तर काही टॉक्झिन्समुळं होऊ शकतं, एक ट्रॉमामुळं होऊ शकते, म्हणजे एखादी धक्कादायक गोष्ट एखाद्या व्यक्तीला माहीत पडली त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतं. हायपरथर्मिया म्हणजेच काय, तर एक्सेसिव्ह बॉडी टेम्परेचर जर इन्क्रीज झालं असणार तर त्यावेळेस सुद्धा हे होऊ शकतं. किंवा मेडिकल डिसऑर्डर किंवा डिसकंटिन्युअस ऑफ एनी मेडिकेशन, म्हणजे एखादा व्यक्ती ब्रेन रिलेटेड कुठली टॅबलेट घेत असणार आणि त्यांनी 4-5 दिवसासाठी ती जी टॅबलेट आहे ती स्किप केली तर मग अशा वेळेस तो पेशंट ह्या एपिलेप्सीपासून सफर करू शकतो. ओके, सो जनरल कन्सेप्ट सगळ्यांना क्लिअर आहे की नेमकं एपिलेप्सी काय आहे, तर म्हणजे एपिलेप्सी एकदा कळली की त्याच्यावरती ट्रीटमेंट आपण इझिली स्टडी करू शकतो. देन वी हॅव इलेक्ट्रोसेफॅलोग्राम. इलेक्ट्रोसेफॅलोग्राम आपल्याला सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. आता हे नेमकं काय आहे, ही एक कंडिशन आहे, म्हणजे आता असा व्यक्ती जो ह्या एपिलेप्सीपासून सफर करतो तर मग त्या व्यक्तीला आपण डायग्नोज कशा प्रकारे करणार, कशा प्रकारे आपण डिटेक्ट करणार की हा जो पर्टिक्युलर व्यक्ती आहे एपिलेप्सी किंवा कन्व्हल्जनपासून सफर होत आहे किंवा त्याला हा प्रॉब्लेम आहे किंवा कुठल्या क्लासिफिकेशनमध्ये आहे, कुठल्या प्रकारचा नेमका एपिलेप्सी हा पेशंटला झालेला आहे. तर मग अशा वेळेस न्यूरोलॉजिस्ट काय करतात की त्याच्या ब्रेनला अशा प्रकारे इलेक्ट्रॉड्स अटॅच करतात आणि हे इलेक्ट्रॉड्स काय करतात की जे काही आपल्या ब्रेनमध्ये मोमेंट होत आहे त्या मोमेंटला रेकॉर्ड करतात. ही जी सिस्टीम आहे याला आपण EEG म्हणतो, म्हणजेच इलेक्ट्रोइन्सेफॅलोग्राम्स. म्हणजे ECG सगळ्यांना माहिती आहे, ECG हार्टचं रेकॉर्डिंग डिटेक्ट करते, त्याचप्रमाणे ही EEG आहे जे आपल्या ब्रेनमध्ये जे काही इम्पल्सेस कंडक्ट होत आहे त्याचा एक ग्राफ प्रिपेअर करतात. आता इथे तुम्हाला स्क्रीनवरती ग्राफ दिसतोय, हा EEG रिडिंग
ज्याच्यामध्ये आपला ब्रेनचं जे काही मोमेंट आहे ती मोमेंट रेकॉर्ड केली आहे. आता इथे बघा गॅमा, बीटा, अल्फा आणि थीटा अशा प्रकारे वेगवेगळे रेकॉर्ड्स आहे बघा. आता फर्स्ट टाईम बघा गॅमामध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग आणि कॉन्सन्ट्रेशनमध्ये नेमका आपला ब्रेन कशा प्रकारे मोमेंट शो करतो. देन अवेक, नॉर्मल, अलर्ट, कॉन्शियसनेसमुळे मध्ये आपला ब्रेन कशा प्रकारे ॲक्टिव्हिटी किंवा हा जो ग्राम आहे ग्राम शो करतो. देन रिलॅक्स किंवा काम किंवा राईट मेडिटेशन घेतल्यामुळं नेमका ब्रेन कशा प्रकारे मोमेंट शो करतो. तर असे वेगवेगळे मोमेंट आपला ब्रेन वेगवेगळ्या कंडिशनमध्ये शो करतो. हे तुम्हाला एक्झाममध्ये लिहायची काही एक गरज नाही, बट तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर असायला पाहिजे म्हणून मी इथे एक तुम्हाला एक्सप्लेन करते. बाकी ह्या गोष्टी कशा क्लिअर राहिला तर तुम्ही जो ड्रग आहे त्या ड्रगबद्दल इझिली स्टडी करू शकता. नाव हे जे सीझर्स आहे किंवा एपिलेप्टिक सीझर्स आहे या 2 क्लासिफिकेशनमध्ये डिवाईड झाला आहे. फर्स्ट वन आहे जनरलाइज सीझर आणि सेकंड वन आहे पार्शियल, ज्याला आपण लोकलाइज्ड सीझर म्हणतो. जनरलाइज्ड सीझरमध्ये काय होतं की हा ब्रेनच्या दोन्ही साईडमध्ये ॲक्ट होतं. आता ब्रेनची ॲनाटॉमी आपण ऑलरेडी प्रिव्हियस इयर्समध्ये डिस्कस केलेली आहे. ब्रेनला जर आपण साईड व्ह्यूमध्ये बघितलं तर त्याचे वेगवेगळे लोब्स आपल्याला माहिती आहे, लाईक फ्रंटल लोब, परायटल लोब, टेम्परल, स्पायनल कॉर्ड, ऑसिपिटल आणि सेरेबुलम असे वेगवेगळे पार्ट्स आहे आपल्या ब्रेनमध्ये. आपण ज्याला साईड व्ह्यूनी बघितलं, बट फ्रंट व्ह्यूनी किंवा टॉप व्ह्यूनी जर आपण बघितलं तर ब्रेनचे 2 पार्ट असतात. फर्स्ट वन आहे राईट अँड लेफ्ट, असे 2 साईड्स आपल्याला ब्रेनचे बघायला मिळतात. आता एक तुम्हाला जनरल कन्सेप्ट सांगते की जे काही नर्व्स ह्या लेफ्ट साईडमध्ये प्रेझेंट आहे ती आपली राईट साईडच्या बॉडी पार्टला कंट्रोल करते आणि जी नर्व्स राईट साईडला प्रेझेंट आहे आपल्या ब्रेनमध्ये ती लेफ्ट साईडची जी काही बॉडी ऑर्गन्स आहे, बॉडी पार्ट्स आहे त्याला कंट्रोल करते. म्हणजे हे क्रॉस कनेक्शन आहे. लेफ्ट साईड राईट साईडला कंट्रोल करते आणि राईट साईड लेफ्ट साईडला कंट्रोल करते. आता हा जो जनरलाइज सीझर आहे दोन्ही साईडला होतो, म्हणजे राईटला आणि लेफ्टला दोन्ही साईडला होतो. याच्यामध्ये सुद्धा 2 क्लासिफिकेशन आहे. फर्स्ट वन आहे अपसेन सीझर आणि सेकंड वन आहे टोनिक क्लोनिक सीझर. जो अपसेन सीझर आहे याला आपण पेटिटमल सीझर्स म्हणतो. मोस्टली हा चिल्ड्रेनमध्ये होतो. ह्या सीझरमध्ये काय होतं, जो काही पेशंट आहे त्याची कॉन्शियसनेस लॉस होतो, तो बेशुद्ध होतं. देन आयलिड ब्लिंकिंग होतं, जर्किंग ऑफ एंटायर बॉडी, म्हणजे कम्प्लिटली जी काही बॉडी आहे ती थरथरायला लागते. बट हा जो काही सीझर आहे याचा टाईम पिरियड आहे फॉर 30 सेकंड्स. आणि जो टोनिक क्लोनिक सीझन आहे ज्याला आपण ग्रँड मल सीझनसुद्धा म्हणतो, हा जो सीझर आहे याच्यामध्ये सिक्वेन्स टोनिक स्पाझम होतो. म्हणजेच काय तर मसल हे कम्प्लिटली स्टिफ होते, कडक होते, जे बॉडी आहे ती कम्प्लिटली कडक होते. अँड क्लोनिंग जर्किंग म्हणजे झटके यायला लागतात, म्हणजे थरथरायला लागते. म्हणजे काही पिरियडसाठी तो स्टिफ होणार, मग थरथरायला लागला, परत स्टिफ होणार, परत थरथरायला लागते. म्हणजे ही जी झटकी आहे त्याला आपण क्लोनिक टोनिक म्हणतो. आणि ही जी क्लोनिक टोनिक मोमेंट आहे या क्लासिफिकेशनमध्ये आपल्याला पेशंटमध्ये दिसायला लागतं. ह्या कंडिशनमध्ये सुद्धा पेशंट कॉन्शियसनेसला लॉस करतो. समटाईम्स ग्राउंडवरती सुद्धा हा फॉल डाऊन होतं. आणि हा जो काही सीझर आहे हा 2 to 5 मिनिट्ससाठी त्याचा टाईम पिरियड जो आहे तो 2 to 5 मिनिट्स आहे. ओके, सो 2 क्लासिफिकेशन क्लिअर आहे. देन जो मेन क्लासिफिकेशन आहे दॅट इज पार्शियल किंवा ज्याला आपण लोकलाइज्ड किंवा लोकल सीझर म्हणतो. तर यावेळेस जे काही न्यूरल डिसऑर्डर किंवा डिसफंक्शन होतात ते पर्टिक्युलर एरियामध्ये होतात किंवा लोकलाइज्ड एरियामध्ये होतात. म्हणजे हा आपला ब्रेन आहे, तर हा कम्प्लिटली ब्रेनमध्ये ही डिसऑर्डर आपल्याला दिसत नाही, तर पर्टिक्युलर एरियामध्ये दिसतं. मग आता ह्या पर्टिक्युलर एरियामधले जे न्यूरॉन्स आहे ती न्यूरॉन्स फक्त डिफेक्ट होणार आणि मग हे जे न्यूरॉन्स पर्टिक्युलर ऑर्गनला रेग्युलेट करतात, मग त्या ऑर्गनमध्ये शिवरिंग होणार, स्टिफनेस होणार. ओके, सो ही जी काही इपिलेप्सी आहे ती लोकलाइज्ड आहे अँड इट लास्ट फॉर 20 to 60 सेकंड. हा जो क्लास आहे फर्दर 3 पार्टमध्ये क्लासिफिकेशन झाला आहे. फर्स्ट वन आहे सिम्पल, देन कॉम्प्लेक्स अँड देन आहे सेकंडरी जनरलाइज.
सिम्पलमध्ये काय तर स्मॉल पार्ट ऑफ ब्रेन गेट स्विच ऑर चेंज इट्स सेन्सेशन, म्हणजे हा जो काही ब्रेन आहे, ब्रेनमधला अगदी छोटासा पार्ट हा याच्यामुळे डिस्कनेक्ट होतो, डिसफंक्शन होतो. देन कॉम्प्लेक्समध्ये काय होतं, कॉम्प्लेक्समध्ये कन्फ्युजन असतं पेशंटमध्ये अँड अनएबल टू रिस्पॉन्स फॉर अ मिनिट, म्हणजे एका मिनिटापर्यंत हा पेशंट कन्फ्यूज असतो, रिस्पॉन्स देऊ शकत नाही. देन थर्ड वन आहे सेकंडरी जनरलाइज. सेकंडरी जनरलाइजमध्ये काय होतं की हा जो डिसऑर्डर आहे किंवा डिसफंक्शन आहे एका पर्टिक्युलर एरियापासून स्टार्ट होतो ब्रेनमध्ये आणि देन कम्प्लिटली हा बॉडीमध्ये मूव्ह होतो, स्प्रेड होतो आणि याचं जे काही ड्युरेशन आहे ते फॉर 2 मिनिट्स आहे. ओके, सो क्लास सगळ्यांना क्लिअर आहे. ओके, सो सेंट्रल नर्वस सिस्टीम किंवा ब्रेनच्या हायपर ॲक्टिव्हिटीमुळं हा जो काही डिसऑर्डर आहे तो डिसऑर्डर ऑकर होतो. मग आता हे जे काही आपले ड्रग्स आहे, हे ड्रग्स काय करणार, जो ब्रेनमध्ये एक्साइटमेंट झालं होतं त्याला रिलॅक्स करणार. मग नेमकं हा जो ड्रग आहे किंवा हे जे क्लास आहे कशा प्रकारे त्याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतात, तर अकॉर्डिंग टू मेजर अटॅक किंवा मायनर अटॅक, एखाद्या पेशंटला कुठल्या प्रकारचा अटॅक आहे, नॉर्मल आहे, मेजर आहे, त्या क्लासिफिकेशनवरून आपण त्या पेशंटला ड्रग प्रिस्क्राईब करतो. जर मेजर अटॅक असणार एखाद्या पेशंटला तर त्याला फिनिटोइन, मिफोबार्बाइन किंवा क्युर्बामॅझेपिन देतो त्या पेशंटला, मेजर अटॅक जर असणार तर. आणि एखाद्या पेशंटला मायनर अटॅक असणार तर क्लोनाझेपिन, वोल्प्रोइक ॲसिडने सुद्धा तो क्यूर होऊ शकतो. नाव हे जे ड्रग्स आहे कशा प्रकारे त्यांचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो होतात, तर हे जे काही ड्रग्स आहे आपण सिडेटिव्ह आणि हिप्नोटिकमध्ये डिस्कस केले आहे बघा, त्याच्यासारखं सेम मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतात. सिडेटिव्ह आणि हिप्नोटिक्समध्ये आपण बेन्झोडायझेपिन, बार्बिटोल डिस्कस केले होते. त्याच्यामध्ये बघितलं होतं की हे जे काही ड्रग्स आहे पर्टिक्युलर गाबा रिसेप्टरला जाऊन बाउंड होतात. अशा प्रकारे एक डायग्राम बघितली होती आपण. जेव्हा आपला ड्रग म्हणजेच बेन्झोडायझेपिन किंवा बार्बिट्युरेट्स काय करतो, गाबा रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो. स्पेशली गाबा ए दॅट इज आयनोट्रॉपिक रिसेप्टरला जाऊन जेव्हा हे ड्रग्स बाउंड होतात तेव्हा काय करतात, क्लोराईड आयन चॅनलला ओपन करतात. आणि क्लोराईड आयन चॅनलला ओपन केल्यामुळे काय होतं की क्लोराईड आयनचं इन्फ्लक्स इन्क्रीज होतं. फॉर एक्झाम्पल ही आपली न्यूरोलॉजिकल सेल आहे आणि ही आउटर मेम्ब्रेन आहे. मग अशा वेळेस आपले ड्रग्स काय करतात, गाबा रिसेप्टरला जाऊन बाउंड होतात. गाबा रिसेप्टरला बाउंड झाल्यामुळं काय होतं, जे काही क्लोराईड आयन चॅनल्स आहेत ते ओपन होतात. आणि हे जर चॅनल जर ओपन झाले तर काय होणार, एक्सटर्नली जे काही क्लोराईड आयन आहे ते इनसाइड द सेल मूव्ह करणार. आणि क्लोराईड आयनचं कॉन्सन्ट्रेशन जर सेलमध्ये जर इन्क्रीज झालं तर काय होणार, तर हायपरपोलरायझेशन होणार. आणि हायपरपोलरायझेशनमुळं काय होणार की सोडियम आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन सेलमध्ये डिक्रीज होणार, म्हणजेच पॉझिटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होणार, निगेटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होणार. आणि निगेटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झाल्यामुळं जो काही आपला ब्रेन हायपर ॲक्टिव्ह करत होता किंवा हायपर ॲक्टिव्हिटी शो करत होता तो स्टॅबलाइज्ड होतो, त्याची ॲक्टिव्हिटी डिक्रीज होते. सेम मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतात आपले अँटी इपिलेप्टिक ड्रग्स. हे सुद्धा काय करतात, गाबा रिसेप्टरला जाऊन बाउंड होतात. देन क्लोराईड आयन चॅनलला ओपन करतात. अँड वी नो की क्लोराईड आयन चॅनलला जर ओपन केलं तर काय होणार, क्लोरीन आयनचं इन्फ्लक्स होणार, म्हणजेच काय सेंट्रल नर्वस सिस्टीमची जी काही ॲक्टिव्हिटी आहे ते डिक्रीज होणार. आणि एक्झाम्पल आहे बार्बिट्युरेट्स अँड बेन्झोडायझोपिन. हे सेम ड्रग्ज आहे ह्या कॅटेगरीमध्ये, बेन्झोडायझोपिन्स अँड बार्बिट्युरेट फर्स्ट क्लास आहे. And there are some drugs which blocks the neuronal discharge by blocking the ions, for example hydrogen and succinamides. Okay, so mechanism of action same आहे as that of sedative and hypnotic. So clear आहे सगळ्यांना mechanism of action. Then we have 7 classification of anticonvulsant agent. देन क्लासिफिकेशनमध्ये फर्स्ट क्लास आहे बार्बिट्युरेट्स आणि बेन्झोडायझोपिन, ज्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये बघितले आहे सिडेटिव्ह आणि हिप्नोटिक्समध्ये. देन वी हॅव हायड्रोनटोइन, ओक्झॅझोलिडिन डायोन, सक्सिनामाइड्स, युरिया अँड मोनोसायक्लोयुरिएज अँड मिसलियनस. ठीक आहे, या कॅटेगरीमधले जे काही ड्रग्स आहेत त्या सगळ्या ड्रग्सचा जनरल स्ट्रक्चर बघायचं आहे आपल्याला आणि त्या जनरल स्ट्रक्चरचा जनरल सार बघायचा आहे. सो नाव मूव्हिंग टू द स्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप ऑफ अँटी कन्व्हर्जन एजंट. सी दिस इज द बेसिक स्ट्रक्चर ऑफ अवर अँटी कन्व्हर्जन एजंट. आता हे एक बेसिक स्ट्रक्चर आहे. आता इथे बघा 1, 2, 3, 4 आणि 5 कंपाऊंड आहे, म्हणजेच 5 मेंबर्ड ही रिंग आहे. आता फर्स्ट जी पोझिशन आहे इथे बघा एक
एक्स ग्रुप मेन्शन केला आहे. म्हणजेच काय, तर ह्या ग्रुपमध्ये किंवा ह्या पोझिशनमध्ये आपण वेगवेगळे सबस्टिट्यूशन प्लेस करणार, वेगवेगळे फंक्शनल ग्रुप प्लेस करणार आणि वेगवेगळा जो क्लास आहे तो क्लास आपला फॉर्म होणार. म्हणून हे एक जनरल स्ट्रक्चर आहे. ह्याच एका स्ट्रक्चरवरती हे सगळे क्लासिफिकेशन, हे सगळे ड्रग्स डिपेंड आहे. ओके, तर इथे ही जी फर्स्ट पोझिशन आहे दॅट इज फर्स्ट वन, ह्या फर्स्ट पोझिशनमध्ये आपण जर NH डबल बॉन्ड ओ जर हा प्लेस केला, म्हणजेच एक कीटो अमाइन ग्रुप जर आपण इथे प्लेस केला तर काय होतं, एक बार्बिच्युरेट फॉर्म होतं. बार्बिच्युरेट माहिती आहे आपल्याला सगळ्यांना. बार्बिच्युरेटचं स्ट्रक्चर मला तरी वाटते माझ्या सगळ्या स्टुडंटला पार्ट असणार, अगदी मुखपाठ झालेलं असणार. ओके, सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ बार्बिच्युरेट. बार्बिच्युरेटमध्ये आपल्याला माहिती आहे की ही जी रिंग आहे या रिंगमध्ये 2 नायट्रोजन असतात आणि 3 कीटोन ग्रुप प्रेझेंट आहे. इथे एक R1 आणि R2 आपण सबस्टिट्यूशन करू शकतो. याचा सारसुद्धा आपण डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे. सो जर एक्झाममध्ये तुम्हाला डायरेक्टली विचारला असणार की राईट अ सार ऑर स्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप ऑफ अँटी कन्व्हर्जन, सो फर्स्ट पॉईंट लिहिताना तुम्ही इथे डायरेक्टली आपला तो जो युनिट नंबर 1 किंवा पार्ट नंबर 1 आहे त्यामधला जो सार आहे तुम्ही इथे लिहू शकता. ओके, सो NH डबल बॉन्ड ओ जर प्लेस केला तर काय होतं, बार्बिच्युरेट फॉर्म होतं. जर ह्याच पोझिशनमध्ये आपण NH ग्रुप प्लेस केला, अमाइन जर आपण ह्या पोझिशनमध्ये प्लेस केलं तर काय, हायड्रोनटोइन हा कंपाऊंड फॉर्म होतो. म्हणजेच काय, तर आपला जो सेकंड क्लास आहे तो क्लास फॉर्म होतो. बघा आता हायड्रोनटोइनच्या स्ट्रक्चरमध्ये काय जनरल स्ट्रक्चर आणि इथे फर्स्ट पोझिशनला एक NH ग्रुप. हा जो कंपाऊंड आहे किंवा हे जे अँटी कन्व्हर्जंट आहे ते आपण सबस्टिट्यूशन कुठे करू शकतो, तर R1 आणि R2 पोझिशनमध्ये सबस्टिट्यूशन करू शकतो. बाकी हे जे 2 कीटोन आणि हा एक अमाइन आहे तो ॲज इट इज आहे, तिथे आपण कुठल्याही प्रकारचा चेंजेस करू शकत नाही, फक्त फर्स्ट आणि फिफ्थ पोझिशनमध्ये. आता फर्स्ट पोझिशनमध्ये काय काय प्लेस करायचं आहे त्यात आपल्याला बघायचं आहे. ओके, फर्स्ट पोझिशनमध्ये जर अमाइन ग्रुप आपण प्लेस केला तर काय होतं, हायड्रोनटोइन फॉर्म होतो. फिफ्थ पोझिशनमध्ये आपण काय काय सबस्टिट्यूशन करू शकतो, तर फिफ्थ पोझिशनमध्ये जर आपण एखादा फिनिल कंपाऊंड किंवा ॲरोमॅटिक रिंग जर सबस्टिट्यूट केली तर जो काही कंपाऊंड आहे त्याची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते. जर हा R1 आणि R2ला आपण फिनिल ग्रुप अटॅच केला तर काय होतं, फिनिटोइन फॉर्म होतं. ओके, फिनिटोइन हा हायड्रोटोइन क्लासिफिकेशनमधला ड्रग आहे. देन सेकंड आणि फोर्थ पोझिशनमध्ये जो कार्बोनिल ग्रुप आहे दॅट इज C डबल बॉन्ड ओ आहे तो ॲज इट इज आपल्याला प्लेस करायचा आहे. ते कुठल्याही प्रकारचं आपण सबस्टिट्यूशन करू शकत नाही. देन R1 आपण अल्किल ग्रुप प्लेस करू शकतो. R2ला आपण फिनिल ग्रुपसुद्धा प्लेस करू शकतो. म्हणजेच इथे 2 बेन्झिन न लिहिता आपण 1 बेन्झिनसुद्धा प्लेस करू शकतो. आणि अशा प्रकारचं सबस्टिट्यूशन केलं तर आपला जो काही कंपाऊंड फॉर्म होतो तो होता मिफिनोटोइन. ओके, सो फिनिटोइनचं स्ट्रक्चरसुद्धा क्लिअर आहे, मिफिनोटोइनचं स्ट्रक्चरसुद्धा तुम्हाला क्लिअर आहे. देन थर्ड काय करू शकतो आपण सबस्टिट्यूशन, जर एक्सला आपण ऑक्सिजन ग्रुप जर सबस्टिट्यूट केलं तर ओक्झाझोलिडीन हा कंपाऊंड फॉर्म होतो. ओके, जो आपला थर्ड क्लासिफिकेशन आहे दॅट इज ओक्झाझोलिडीन डायओन्स हा कंपाऊंड फॉर्म होतो. ओके, म्हणजेच काय, आता बघा सार लिहितानाच तुम्ही क्लासिफिकेशन क्लिअर करू शकता किंवा जो काही कंपाऊंड आहे कंपाऊंडचे स्ट्रक्चर तुम्ही क्लिअर करू शकता. प्रत्येक ड्रगचं स्ट्रक्चर आणि मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आपण नंतर डिस्कस करणारच आहोत, बट सारमध्ये सुद्धा तुम्हाला हे सगळे टॉपिक्स लिहायचे आहे आणि इथेच तुमचे सगळे टॉपिक जे आहेत ते क्लिअर होतात. नाव ओक्झाझोलिडीनच्या स्ट्रक्चरमध्ये बघा, आता ही जी थर्ड पोझिशन आहे, थर्ड पोझिशनमध्ये एक CH3 म्हणजे मिथिल ग्रुप अटॅच्ड आहे. इतर जे काही कंपाऊंड होते या कंपाऊंडमध्ये फक्त एक हायड्रोजन ग्रुप प्रेझेंट होता, बट फक्त ऑक्झाझोलिडीन डायओनच्या स्ट्रक्चरमध्ये हा थर्ड नंबरचा जो नायट्रोजन आहे इथे हा मिथिल ग्रुप असणं गरजेचं आहे फॉर इट्स ॲक्टिव्हिटी. देन if we substitute alkyl group at fifth position by replacing this R1 and R2, then the activity of compound get increases. For example, trimethadione or paramethadiones. ओके, म्हणजे हे ट्रायमिथाडायोन्स आणि पॅरामिथाडायोनच्या स्ट्रक्चरमध्ये काय होणार की हे जे R1 आणि R2 काय नंतर अल्किल ग्रुप असणार. हा जो ऑक्झाझोलिडीन डायोन आहे हा मोस्ट युजफुल आहे फॉर द ट्रीटमेंट ऑफ ग्रँड इपिलेप्सी. ग्रँड इपिलेप्सी ऑलरेडी आपण डिस्कस केलेली आहे, ज्याला आपण टोनिक क्लोनिक इपिलेप्सी सुद्धा म्हणतो. ओके, देन फोर्थ सबस्टिट्यूशन किंवा फोर्थ रिप्लेसमेंट काय करू शकतो, इथे आपण मिथिल ग्रुप सबस्टिट्यूट करू शकतो. म्हणजे स्पेशली सेकंडरी मिथिल जर आपण सबस्टिट्यूट केलं तर सक्सिनामाइड हा फॉर्म होतो. म्हणजे ही जी फर्स्ट पोझिशन आहे इथे एक CH2 जर सबस्टिट्यूट केला तर काय होतं, सक्सिनामाइड हा फॉर्म होतो. म्हणजे हा जो क्लास आहे तो क्लास फॉर्म होतो.
जेव्हा आपण इथे एक मिथिल ग्रुप प्लेस करतो तेव्हा ह्याची नंबरिंग चेंज होते, कारण रिंगमध्ये मोस्ट बल्की कंपाऊंड हा नायट्रोजन होतो आणि नंबरिंग मग नायट्रोजनपासून आपल्याला स्टार्ट करावं लागतं. इफ वी प्लेस द मिथिल कंपाऊंड ॲट दिस पोझिशन देन द नंबरिंग अल्सो चेंज. नंबरिंग आपल्याला ह्या नायट्रोजनपासून स्टार्ट करावं लागतो. ओके, जर R1 ह्या कंपाऊंडमध्ये जर आपण अरिल ग्रुप प्लेस केला तर जो काही कंपाऊंड फॉर्म होतो तो थेरॉपेटिकली ॲक्टिव्ह होतो. फॉर एक्झाम्पल पेनसक्झिमाइड्स. देन R2ला जर आपण अल्किल चेन प्लेस केलं तर काय होतं, ॲक्टिव्ह कंपाऊंड हो फॉर्म होतो. म्हणजे R1 एक अरिल ग्रुप, एक ॲरोमॅटिक ग्रुप आणि R2 काय एक अल्किल चेन. देन जो काही कंपाऊंड फॉर्म होतो तो थेरॉपेटिकली ॲक्टिव्ह होतो आणि ॲक्टिव्हली त्याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शोक होतो. फॉर एक्झाम्पल इथोसक्सिमाइड. देन we can substitute a methyl group to this hydrogen, then it gives a active compound. जसं आपण प्रिव्हियसली बघितलं, जसं ऑक्झाझोलिडीन डायोनच्या केसमध्ये काय होतं की नायट्रोजनमध्ये एक मिथिल ग्रुप अटॅच होता, जो इथे सुद्धा आपण नायट्रोजन ग्रुप अटॅच करू शकतो जो आपल्याला ॲक्टिव्ह कंपाऊंड देतो. देन वी हॅव 5th वन बेन्झोडायझोपिन. बेन्झोडायझोपिनला ऑलरेडी आपण डिस्कस केलं आहे सिडेटिव्ह आणि हिप्नोटिक्समध्ये. देन मिसलेनियस क्लासमधला जो इम्पॉर्टंट ड्रग आहे तो आहे वोल्प्रोइक ॲसिड. वोल्प्रोइक ॲसिडचं स्ट्रक्चर बघा, याच्यामध्ये फक्त चेन अल्किल चेन प्रेझेंट आहे, एक ॲसिड ग्रुप अटॅच्ड आहे ज्याच्यामध्ये आपली अल्किल चेन अटॅच्ड आहे. ही जी चेन आहे ह्या चेनची जर लेंथ आपण इन्क्रीज केली तर ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते. बट ह्या चेनमध्ये आपण कुठल्याही प्रकारचा डबल बॉन्ड इंट्रोड्यूस करू शकत नाही. जर आपण डबल बॉन्ड जर इथे प्लेस केला तर काय होतं, ॲक्टिव्हिटी डिक्रीज होते. ओके, सो सार हे अगदी सिम्पल आहे, अगदी जनरल स्ट्रक्चर हे अगदी सिम्पल आहे. इथे वेगवेगळे कंपाऊंड प्लेस करून वेगवेगळे क्लासिफिकेशन आपण प्रोड्यूस करू शकतो आणि प्रत्येक क्लासचा सार ही इझिली लिहू शकतो. देन मुव्हिंग टुवर्ड्स द ड्रग्स. फर्स्ट वन आहे बार्बिच्युरेट्स. बार्बिच्युरेट्स हा मोस्ट इम्पॉर्टंट ड्रग आहे या क्लासिफिकेशनमध्ये. जे ड्रग्ज आपण सिडेटिव्ह आणि हिप्नोटिक्समध्ये डिस्कस केले होते ते ड्रग्स सुद्धा आपण इपिलेप्सीच्या ट्रीटमेंटसाठी यूज करू शकतो. बट आपल्या सिलेबसमध्ये जे ड्रग्स आपल्याला दिले स्पेशली फिनोबार्बिटोन आणि मिथाबार्बिटोन दिले आहे. सो आपल्याला या ड्रग्सबद्दल सुद्धा डिस्कस करायचं आहे. आता फिनोबार्बिटोनचं स्ट्रक्चर बघा, सेम बार्बिच्युरेटचं बेसिक स्ट्रक्चर सारखं आहे. R1C2H5 आणि R2 एक बेन्झिन रिंग आहे. बाकी हा काय करतो, ब्लॉक करतो सोडियम चॅनलला आणि इन्क्रीज करतो गाबा फंक्शनला. म्हणजे जनरल जे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे ते तुम्ही इथे लिहिलं तरीही चालतं. सोडियम चॅनलला ब्लॉक करतो म्हणजेच काय, तर जेव्हा क्लोरीन आयन चॅनल ओपन होतं तेव्हा काय होतं, ऑटोमॅटिकली जो सोडियम आयन चॅनल तो क्लोज होतं. म्हणजेच ऑटोमॅटिकली जे पॉझिटिव्ह आयन कॉन्सन्ट्रेशन आहे सेलमधलं ते डिक्रीज होतं, जे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. यूज सगळ्यांचे सेम असणार आहे. बट जे काही पर्टिक्युलर ड्रग आहे पर्टिक्युलर क्लासिफिकेशनसाठी यूज केला जात नाही किंवा पर्टिक्युलर क्लास आहे, पर्टिक्युलर इपिलेप्सीचं अटॅक आहे त्याच्यासाठी यूज केले जातात. हा जो फिनोबार्बिटोन आहे हा यूज होतो फॉर द ट्रीटमेंट ऑफ ग्रँड मल इपिलेप्सी. देन अँटी कन्व्हर्जंट, सिडेटिव्ह आणि हिप्नोटिक्स म्हणून सुद्धा हा ड्रग यूज केला जातो. देन वी हॅव मिथाबार्बिटोल. मिथाबार्बिटोलचं स्ट्रक्चर बघा. आता फर्स्ट स्ट्रक्चरमध्ये बघा, आता फर्स्ट केसमध्ये काय होतं, C2H5 आणि बेन्झिन रिंग होती. बट इथे काय दोन्ही R1 R2 हे C2H5 दॅट इज मिथिल कंपाऊंड आहे. बाकी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन जो आहे, गाबा रिसेप्टरला बाउंड होतो, क्लोरीनचा इन्फ्लक्स इन्क्रीज करतो अँड देन काय करतं, जे काही न्यूरॉन आहे त्याचं एक्साइटमेंट डिक्रीज करतो, त्याला इनिबिट करतो आणि मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सुद्धा सेम आहे. देन नेक्स्ट वी हॅव हायडोनटोइन. रिड्यूस द एक्साइटेशन ऑफ न्यूरॉन्स और प्रिव्हेंट देअर ॲक्शन. आणि हा जो हायडोनटोइन आहे यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ जनरलाइज किंवा टोनिक क्लोनिक सीझर, जो सेकंड क्लास आहे आपण ऑलरेडी डिस्कस केला. ज्यामधला फर्स्ट ड्रग आहे फिनिटोइन. फिनिटोइनच्या स्ट्रक्चरमध्ये R1 आणि R2 हे दोन्ही बेन्झिन रिंग आहे. ओके, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सेम असणार की हा व्होल्टेज गेटेड सोडियम आयन चॅनलला ब्लॉक करतो. देन युजेस काय, तर इट इज यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ टोनिक क्लोनिक अँड पार्शियल सीझर. इट इज नॉट इफेक्टिव्ह इन अपसेन सीझर, जो स्मॉल चिल्ड्रेन्समध्ये होता त्या सीझरच्या ट्रीटमेंटसाठी आपण हा ड्रग यूज करू शकत नाही. यूज इन केस ऑफ ट्रायजेमिनल न्यूरोलॉजिया. म्हणजेच हा जो एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे ज्याच्यामध्ये क्रोनिक
पेन असतो त्या कंडिशनमध्ये, त्या कंडिशनला ट्रीट करायसाठी आपण फिनिटोइनचा यूज करतो. फिनिटोइनची सिंथेसिस बघायची, अगदी सिम्पल सिंगल स्टेप सिंथेसिस आहे. एक रिअरेंजमेंट रिॲक्शन आहे युरिया आणि बेन्झिलची. बेन्झिलचं स्ट्रक्चर सगळ्यांना माहिती आहे आणि युरियाचं स्ट्रक्चर माहिती आहे. बेन्झिल आणि युरिया हे रिअरेंजमेंट रिॲक्शनमध्ये जातात आणि एक फिनिटोइन जो कंपाऊंड आहे तो फॉर्म होतो. ओके, सो अगदी सिंपल अशी सिंथेसिस आहे आपल्या कंपाऊंडची. देन वी हॅव फिनिटोइनच्या स्ट्रक्चरमध्ये काय होतं, आता फिनिटोइनचं स्ट्रक्चर सेम आहे, फक्त काय इथे नायट्रोजनमध्ये एक हायड्रोजन ग्रुप अटॅच आहे आणि फिनिटोइन नावामध्येच दिसतंय आपल्या की मी हा वर्ड आहे, म्हणजेच काय मिथिल ग्रुप इथे अटॅच्ड आहे नायट्रोजनला. फक्त स्ट्रक्चर चेंज आहे, फक्त एका मिथिल ग्रुपनी स्ट्रक्चर चेंज झालेलं आहे, बाकी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो आहे. वर्डिंग चेंज करून लिहू शकता तुम्ही एक्झाममध्ये, जर तुम्हाला लिहायचं असलं तर तुम्ही लिहू शकता की इट प्रमोट द सोडियम इफ्लक्स म्हणजेच काय तर सोडियमची मुवमेंट्स आहे आउटसाइड द सेल तो इन्क्रीज करतो. इन्फ्लक्स म्हणजेच काय तर आतमध्ये आणणं, इन्फ्लक्स म्हणजे सेलची मुवमेंट आतमध्ये आणि ई फ्लक्स म्हणजेच काय तर सोडियम किंवा पर्टिक्युलर जे काही आयन्स आहे आयन्सची आउटसाइड मुवमेंट. ओके, आणि हा काय करतो, ब्रेनची ॲक्टिव्हिटीला डिक्रीज करतो, स्टॅबलाइज्ड करतो. टोनिक क्लोनिक सीझरच्या ट्रीटमेंटसाठी हा ड्रग यूज होतो. इट इज ऑल्सो यूज टू कंट्रोल द partial seizure. This drug is suitable for those who are not responding to other agent. In ह्याच कॅटेगरीमध्ये थर्ड ड्रग येतो इथोटोइन. इथोटोइनचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि युजेस सेम आहे ॲज दॅट ऑफ फिनोटोइन. फक्त स्ट्रक्चरमध्ये काय आहे तर इथे एक मिथिल ग्रुप न येता इथे एक इथिल ग्रुप आहे, C2H5 आहे आणि इथे एक बेन्झिल रिंग आहे, म्हणजे सेकंड सबस्टिट्यूशन किंवा R2 इथे एक हायड्रोजन सुद्धा लिहू शकतो आपण. ठीक आहे, डायरेक्टली बेन्झिल रिंग लिहिले किंवा C2H5 लिहिला तरीही चालतं. देन थर्ड कॅटेगरी आहे ऑक्झाझोलेटिन डायोन्स, म्हणजेच काय तर आपल्या कंपाऊंडच्या स्ट्रक्चरमध्ये ऑक्सिजन ग्रुप प्रेझेंट आहे. हा जो ऑक्झाझोलेटिन डायोन आहे त्याच्यामध्ये फर्स्ट ड्रग आहे ट्रायमिथाडायोन. ट्रायमिथाडायोनच्या स्ट्रक्चरमध्ये म्हणजे 3 मिथिल ग्रुप आहे. फर्स्ट आहे एक R1, एक R2 आणि एक जो नायट्रोजन आहे त्याच्यामध्ये एक मिथिल ग्रुप प्रेझेंट आहे. हा कशा प्रकारे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतो तर हा टी टाईप कॅल्शियम क्युमेनला रिड्यूस करतो अँड इट इन्क्रीज द थ्रीशोल्ड ऑफ रिपिटेटिव्ह ॲक्टिव्हिटी. म्हणजेच काय तर आता ही जी सीझर येण्याची जो रिपिटेबिलिटी आहे किंवा झटके येण्याचा जो काही टाईम आहे, रिपिटेशन होतं, त्या रिपिटेशनला तो इन्क्रीज करतो. म्हणजेच काय तर एखादा पेशंट आहे, एखाद्या पेशंटला फॉर एक्झाम्पल 5 मिनटासाठी एक सीझर आला आणि आफ्टर वन डे नंतर त्याला सेकंड सीझर येतो फॉर 5 मिनिट्स. मग अशा वेळेस हा आपला ड्रग काय करतो, ही जी रिपिटेबिलिटी आहे म्हणजे ज्याच्यामध्ये हा आपला सीझर रिपीट होत आहे, ज्याची ते काही कॅपॅसिटी आहे किंवा थ्रीशोल्ड आहे त्याला तो इन्क्रीज करतो. एका दिवसामध्ये होतं तर हा जो आपला ड्रग काय करतो, ही जी रिपिटेबिलिटी आहे त्याला डिक्रीज करतो. म्हणजे सेकंड सीझर ज्या पेशंटला येणार तो 2 डेजनी येणार. म्हणजेच काय जो ड्युरेशन आहे त्या ड्युरेशनला तो इन्क्रीज करतो. म्हणजे म्हणूनच इथे म्हटलं आहे की जो थ्रीशोल्ड फॉर रिपिटेबिलिटी आहे त्याला इन्क्रीज करतो. कशामुळे होतं तर जी टी टाईप कॅल्शियम क्युमेन आहे त्याला हा डिक्रीज करतो. म्हणजेच ही जी न्यूरोलॉजिकल मेम्ब्रेन आहे याच्यामध्ये कॅल्शियम चॅनेल आहे, स्पेशली टी टाईप्स कॅल्शियम चॅनल. वी नो आयन्स चॅनलचे वेगवेगळे क्लासिफिकेशन असतात, त्यामधला जो टी टाईप कॅल्शियम चॅनल आहे त्याला तो रिड्यूस करतो आणि मेम्ब्रेनला स्टॅबलाइज्ड करतो. युजेस काय आहे या ड्रगचे तर इट इज युज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ अपसेन सीझर. जो स्मॉल चिल्ड्रनमध्ये सीझर जनरली ऑकर होतो त्याच्या ट्रीटमेंटसाठी हा ड्रग यूज होतो. अँड दिस ड्रग इज यूज्ड व्हेन द अदर ड्रग्स not work or not show their action to the patient, and it is also used as an anti-convulsant किंवा anti-epileptic drug. ओके, सो ड्रग्स अगदी सिम्पल आहे, सिम्पल मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि युजेस आहे. फक्त जो फर्स्ट पार्ट होता इंट्रोडक्शनवाला तो थोडा टफ होता, बाकी सगळे जे स्ट्रक्चर सार ते सगळं सिम्पल आहे. ओके, देन नेक्स्ट ड्रग आहे पॅरामिथाडायोन, ज्याचे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि युजेस सेम आहे. ऑब्व्हियसली सगळ्या क्लासिफिकेशनचे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सेम असणार आहे. पॅरामिथाडायोनच्या स्ट्रक्चरमध्ये बघा 2 CH3 प्रेझेंट आहे आणि एक C2H5 हा कंपाऊंड अटॅच आहे, बाकी स्ट्रक्चर सेम आहे. देन फोर्थ कॅटेगरी आहे सक्सिनामाइड.
सक्सिनामाइड also used for the treatment of Upson's seizure. हा लेस टॉक्सिक आहे ॲज कम्पेअर्ड टू ऑक्झॅझोलिडीन डायोन, ज्याच्यामधला फर्स्ट ड्रग आहे फिन सुक्झिम. हा कशा प्रकारे त्याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतो, तर जी प्रॉक्झिमल सायकल असते सीझरची त्याला सप्रेस करतो, प्लस EEG पॅटर्नमध्ये अपसेन सीझरमध्ये जो पॅटर्न दिसत नाही त्याला विजिबल करतो. म्हणजे जी वेव EEGमध्ये दिसायला पाहिजे सीझरच्या केसमध्ये, सीझरच्या पेशंटमध्ये, त्या वेवला हा विजिबल करतो. सायमल्टेनियसली इट इनिबिट द अक्युमुलेशन ऑफ CAMP आणि CGMP इन ब्रेन. CGMP आणि CAMP हा काय करतो, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशनसाठी मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतो, ज्याच्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे. सो हा ॲक्युमुलेशन ला इनिबिट करतो, म्हणजेच काय तर ब्रेनला रिलॅक्स करायचं फंक्शन शो करतो. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अवर कंपाऊंड दॅट इज फिनसक्झिमाइड्स. युजेस सगळ्यांचे सेम असणार आहे. स्पेशली हा फिनसक्झिमाइड्स यूज होतो फॉर द ट्रीटमेंट ऑफ अपसेन सीझर. इट रिड्यूस द फ्रिक्वेन्सी ऑफ अटॅक, म्हणजे जे काही रिपिटॅबिलिटी होत होती ती जी काही फ्रिक्वेन्सी होती त्या फ्रिक्वेन्सीला तो कमी करतो. देन वी हॅव मीथसक्झिमाइड. मीथसक्झिमाइडच्या स्ट्रक्चरमध्ये एक फक्त CH3 ॲड झाले आहे, बाकी जे काही स्ट्रक्चर आहे, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि युजेस आहे ते सगळे सेम आहे. देन वी हॅव थर्ड ड्रग दॅट इज इथोसक्झिमाइड. इथोसक्झिमाइडच्या स्ट्रक्चरमध्ये बघा आता R1 आणि R2 चेंज आहे, एक C2H5 आहे आणि एक CH3 कंपाऊंड आहे. हा काय करतो तर T टाईप कॅल्शियम चॅनलला ब्लॉक करतो आणि सेम मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करते ॲज दॅट ऑफ मीथसक्झिमाइड. युजेस काय तर हा पेटिटमल इपिलेप्सीच्या ट्रीटमेंटसाठी यूज होतो. जनरली फिनिटोइन आणि फिनोबार्बिटोनच्या कॉम्बिनेशनसोबत हा ड्रग यूज केला जातो फॉर द ट्रीटमेंट ऑफ ग्रँडमल इपिलेप्सी. वी हॅव सिंथेसिस ऑफ इथोसक्झिमाइड. सिंथेसिस थोडं लेंदी आहे, याच्यामध्ये आपल्याला 2 मेन प्रिकर्सर आहे. फर्स्ट वन आहे मिथिल इथिल कीटोन. ओके, सी दिस इज आवर मिथिल इथिल कीटोन अँड इट रिॲक्ट विथ इथिल सायनो फॉर्मेट. ओके, म्हणजे याच्यामध्ये एक सायनॉइड ग्रुप हा अटॅच्ड आहे. ह्या दोघांची जेव्हा रिॲक्शन होते, म्हणजे हा जो कंपाऊंड आहे, आता हा बघा, हा खाली लिहिला काय आणि वर लिहिले काय, फक्त इथे काय एक इथिल ग्रुप अटॅच्ड आहे, म्हणजे हा जो कॉर्नर आहे तो एक कार्बन आहे आणि इथे एक कार्बन आहे. बाकी तुम्ही याला असं लिहिता का आणि असं लिहिता का सेम आहे. देन ऑक्सिजन ॲज इट इज, C डबल बॉन्ड ॲज इट इज. फक्त हा जो सायनाईड आहे, या सायनाईडमध्ये हा जो कंपाऊंड आहे, म्हणजे हा C डबल बॉन्ड आहे, हा इथे जाऊन अटॅच्ड होतं आणि एक इंटरमिडिएट कंपाऊंड फॉर्म होतं, ज्याची रिॲक्शन होते अनदर सायनाईडसोबत, दॅट इज HCN सोबत. जेव्हा हे जे कंपाऊंडची रिॲक्शन होते तेव्हा काय होतं, हा जो सायनाईड आहे, हा सायनाईड जो आपला इंटरमिडिएट 2 आहे याला जाऊन अटॅच्ड होतं. देन अगेन हा जो इंटरमिडिएट 2 आहे रिअरेंजमेंट रिॲक्शन शो करतो, इंटरमिडिएट 3 फॉर्म होतं आणि अगेन रिअरेंजमेंट रिॲक्शन होऊन इथोसक्झिमाइड हा फॉर्म होतो. ओके, सो फक्त आणि फक्त रिअरेंजमेंट रिॲक्शन आहे ज्याच्यामुळं इथोसक्झिमाइड हा फॉर्म होतो. देन वी हॅव आवर 5th कॅटेगरी दॅट इज युरिया अँड मोनो ॲसिल युरिये, ज्याच्यामध्ये फर्स्ट ड्रग आहे फिनोॲसिमाइड. हा फिनोॲसिमाइड थोडा डिफरंट आहे, स्ट्रक्चरसुद्धा याचं डिफरंट आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सिमिलॅरिटीज नाही आहे. हा काय करतो तर सोडियम आयन चॅनलला ब्लॉक करतो किंवा व्होल्टेज सेन्सिटिव्ह कॅल्शियम चॅनलला ब्लॉक करतो, विच सप्रेस द न्यूरल डिपोलरायझेशन. अँड वी नो डिपोलरायझेशन झाल्यामुळं काय होतं की जे काही एक्साइटेड न्यूरॉन्स आहे ते डिप्रेस होतं आणि जी काही हायपर ॲक्टिव्हिटी होती ब्रेनची ती डिक्रीज होते. देन दिस ड्रग इज यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ जनरलाइज्ड टोनिक क्लोनिक अपसेन्स अँड मिक्स सीझर, म्हणजेच ऑल जे टाईप्स आहेत त्या सगळ्या टाईप्सच्या ट्रीटमेंटसाठी ह्या ड्रगचा यूज होतो. देन वी हॅव कार्बामॅझेपिन. कार्बामॅझेपिनचं आपल्याला सिंथेसिस बघायचं आहे. सी दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अवर कार्बामॅझेपिन. 3 रिंग प्रेझेंट आहे, ज्याच्यामधला जो सेंट्रल रिंग आहे त्याच्यामध्ये एक नायट्रोजन ग्रुप अटॅच आहे आणि जो 7 मेंबर कंपाऊंड आहे. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय तर हा सोडियम चॅनलला ब्लॉक करतो. इट प्रिव्हेंट द रिपिटेटिव्ह फायरिंग ऑफ ॲक्शन पोटेन्शियल. ह्या कंपाऊंडचं सिंथेसिससुद्धा अगदी सिम्पल आहे, फक्त प्रिकर्सर आपल्याला आठवण ठेवायचं आहे.
प्रिकर्सर आहे 5H डायबेन्स BF-अझेपिन याची रिॲक्शन होते पोटॅशियम सायनाइडसोबत आणि काय हा जो कंपाऊंड आहे हा कार्बामाइट फॉर्म होतो. अगदी सिंपल याची सिंथेसिस आहे. युजेस सगळ्यांचे सेम आहे. इट प्रोव्हाइड द रिलीफ फ्रॉम सेंट्रल नर्व पेन. जे काही इपिलिप्सीमध्ये पेन प्रोड्यूस होतं, जे काही त्रास पेशंटला होतो तर त्रासला हा डिक्रीज करतो, त्या पेनला हा डिक्रीज करतो आणि यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ ग्रँड mal epilepsy. Then we have sixth category that is benzodiazepine, ज्याला आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे. या क्लासिफिकेशनमध्ये आपल्याला क्लोनाझेपिन बघायचं आहे, ज्याचं स्ट्रक्चर आपल्यासाठी नवीन आहे. बाकी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि युजेस सेम असणार आहे. देन सेवन्थ क्लासिफिकेशन आहे मिसलेनियस. मिसलेनियसमधला फर्स्ट ड्रग आहे प्रायमिडोन. प्रायमिडोनचं स्ट्रक्चर आता थोडं चेंज आहे. स्ट्रक्चर तुम्हाला प्रॅक्टिस केली तर तुम्ही इझिली स्ट्रक्चर करू शकता. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि युजेस सगळ्यांचे सेम आहे. इट ब्लॉकेज द सोडियम चॅनल अँड स्टिम्युलेट द गाबा रिसेप्टर. यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ जनरलाइज टोनिक क्लोनिक अँड पार्शियल सीझर and it is used for the management of psychosis. Then we have valproic acid, ज्याचा सार आपण ऑलरेडी डिस्कस केला आहे, स्ट्रक्चर सुद्धा डिस्कस केला आहे. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सेम आहे. गाबा ट्रान्स अमिनेज एन्झाईमला हा इनिबिट करतो, विच डिक्रीज द ॲक्टिव्हिटी ऑफ गाबा. इट इज यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ अपसेन्स अँड टोनिक क्लोनिक सीझर. देन वी हॅव गाबापेंटिन. गाबापेंटिन हा एक ॲनालॉग आहे गाबाचा, दॅट इज गाबा अमिनो बेन्झोइक ॲसिडचा, आणि beat the excitement of neuron, or it inhibit the excitatory neuronal activity. Is used for the treatment of epilepsy, used as a analgesic, anti-anxietic आणि anti-malic किंवा anti-Parkinson सुद्धा हा ड्रग म्हणून यूज केला जातो. and it is also used for the treatment of neuralgia, म्हणजेच काय तर पेन होतो, नर्व्सच्या डॅमेज किंवा इरिटेट झाल्यामुळे जो काही पेन प्रोड्यूस होतो त्या पेनला डिक्रीज करण्यासाठी गाबापेंटिनचा यूज केला जातो. देन वी हॅव लास्ट ड्रग दॅट इज फेल्बॅमॅट. फेल्बॅमॅटचं स्ट्रक्चर इझी आहे, थोडी प्रॅक्टिस केल्याने तुम्ही इझिली आठवण ठेवू शकता. इट इज अ अँटागोनिस्ट ऑफ NMDA म्हणजेच N-methyl D-aspartate. हा कंपाऊंड काय करतो तर हा मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतो फॉर द लर्निंग अँड मेमरी. हा ब्रेनमधला पार्ट आहे आणि हा एक आयनोट्रॉपिक रिसेप्टर आहे जो सीझरला ब्लॉक करतो. सो हा जो ड्रग आहे NMDAचा अँटागोनिस्ट आहे, त्या रिसेप्टरला जाऊन हा ब्लॉक करतो. हाऊ दीज ड्रग्स आर यूज? दे आर यूज्ड ॲज अ अँटी कन्व्हर्जंट एजंट और अँटी इपिलेप्टिक एजंट. इट इज यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ पार्शियल सीझर वेन other drugs are not, then these falbamate show their action. Okay, so this is all about anti-convulsant agent, anti-epileptic agent. I hope तुम्हाला जे काही लेक्चर अगदी इझी वाटलं असणार. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन बाय बाय.